विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मी डॉक्टर भारत यलकडाक, सहाय्यक प्राध्यापक, डिपार्टमेंट ऑफ जॉग्रफी, KRT आर्ट, BH कॉमर्स, AM सायन्स, पॉप्युलरली नोन ॲज अ KTHM कॉलेज. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या तासिकेमध्ये मी सर्वांचे परंदा सहर्ष स्वागत करीत आहेत. आपण GG 220 म्हणजेच जॉग्रफी ऑफ महाराष्ट्र म्हणजेच महाराष्ट्राचा भूगोल ह्या स्पेशल पेपरविषयी आपण तासिकेमधील चॅप्टर नंबर 2 महाराष्ट्राची प्राकृतिक रचना याविषयी चर्चा करत आलो आहोत. यामध्ये मागील तासिकेला महाराष्ट्रातील मृदा याविषयी चर्चा करत होतो. यात महाराष्ट्रातील मृदेचे वेगवेगळे प्रकार आपण अभ्यासले. त्यामध्ये महाराष्ट्राच्या मृदेच्या निर्मितीवर परिणाम करणाऱ्या घटकाची चर्चा आपण केली. त्या घटकांवरून कोणत्या मृदेचे प्रकार पडतात, त्यामध्ये काळी मृदा असेल, जांभा मृदा असेल, गाळाची मृदा असेल, तांबडी मृदा असेल किंवा पिवळसर मृदा असेल, हे प्रकार पाहिले. त्याचविषयी आपण एक सर्वात महत्त्वाची मृदा मागील तासिकेला बघितली, ती म्हणजे काळी मृदा किंवा रेगूर मृदा किंवा काळी कापसाची मृदा असंही आपण त्याला म्हणलो. म्हणजे महाराष्ट्रामध्ये सर्वात महत्त्वाची मृदा दख्खन पठारावरील काळी कापसाची मृदा असं आपण त्या ठिकाणी म्हणतो आहेत. तिने दख्खन पठारावरील सर्वात जास्त प्रदेश व्यापला आहे, ही मागील तासिकेला आपण बघितलं. हा प्रदेश बघितल्यानंतर सह्याद्री पर्वताच्या पूर्वेकडे घाटमाथा ओलांडल्यानंतर संपूर्ण प्रदेश काळ्या मृदेचा असून विदर्भातील पूर्वेकडील प्रदेश वगळता सर्वत्र ही मृदा आढळते. आणि ह्या रेगूर मृदेचे स्वरूप सर्वत्र सारखेच असते असे नाही. काही त्या ठिकाणी तिची जाडी थोडीशी वेगळी आहे, काही ठिकाणी तिचा रंगही थोडासा काही ठिकाणी गडद आहे, तर काही ठिकाणी फिकर स्वरूपाचे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की महाराष्ट्रात सर्वात जास्त प्रकारे किंवा उत्तम प्रकारची काळी कापसाची मृदा जर कुठे आढळत असेल तर ती गोदावरी असेल, भीमा असेल, कृष्णा असेल किंवा तापी नद्यांच्या खोऱ्यांमध्ये आढळते किंवा त्या नद्यांच्या उपनद्यांच्या खोऱ्यांमध्येही ती चांगल्या प्रकारे काळी मृदा आढळते. म्हणून तिला काळी मृदा असेही त्या ठिकाणी काही संबोधलं गेलं आहे. त्याचबरोबर आपण या काळ्या कापसा मृदेचे 2 प्रकार पाडले. मैदानावरील मध्यम काळी मृदा व दरीतील खोल काळी मृदा असे 2 प्रकार आपण मागील तासिकेला बघितले आहेत. त्याचबरोबर काळी कापसाची मृदा कशी निर्माण झाली? दख्खनच्या पठारावरून ज्वालामुखीच्या लाव्हारसापासून तयार झालेल्या खडकामध्ये ॲल्युमिनियम व फेरो मॅंगनीजचे प्रमाण जास्त आहे, हे आपण बघितले. आणि त्यावरून ह्या खडकाचे विदारण होऊन ही मृदा तयार झाली आहेत, हे आपल्याला माहिती आहे. किंवा काही मृदेच्या निर्मितीच्या खडकाच्या प्रकारानुसार काही सांगितलं की भूप्रदेश असेल किंवा हवामान असेल, या घटकांमुळे ही निर्माण झाली असावी बघितली. त्यानंतर ह्या काळ्या मृदेविषयी आपण तिचं केमिकल अनालिसिस किंवा रासायनिक पृथक्करण बघितलं असता त्यामध्ये मॅग्नेशियम कार्बोनेट असेल, कॅल्शियम कार्बोनेट असेल, यांचे प्रमाण ह्या मृदेमध्ये मोठ्या प्रमाणावर असते. आणि त्यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की ॲल्युमिनियम ऑक्साईडचे प्रमाणही मोठ्या प्रमाणावर असतं. त्याचबरोबर फॉस्फरस असेल, नायट्रोजन असेल किंवा सेंद्रिय द्रव्यांचे प्रमाण बऱ्याच प्रमाणात आहेत. हे आपण बघत असताना की ह्या काळ्या कापसाच्या मृदेचे किंवा काळ्या मृदेचे वेगवेगळे गुणधर्मही बघितले. त्यामध्ये तिच्या रंगानुसार तिचे विविध प्रकार पडतात. त्यानंतर तिची सुपीकता कोणत्या ठिकाणी नद्यांच्या खोऱ्यामध्ये तिची सुपीकता जास्त आहे, तर पठारी भागामध्ये तिची थोडीशी सुपीकता कमी आहे. त्यानंतर सर्वात महत्त्वाचं आपण एक वैशिष्ट्य बघितलं तिचं की तिची वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी ही सर्वात जास्त आहे. म्हणजेच ओलावा टिकवून धरून ठेवण्याची क्षमता किंवा पाणी ठेवण्याची क्षमता ह्या मृदेमध्ये सर्वात जास्त आहे. त्याचबरोबर ही काळी कापसाची मृदा उन्हाळ्यात हवेत कोरडी असल्यामुळे मृदा ही भुसभुशीत होते आणि त्याला सर्वात महत्त्वाच्या मृदेच्या वरच्या थराला काही उन्हामुळे भेगाही पडलेल्या आपल्याला दिसून येतात. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट ह्या काळ्या कापसाच्या मृदेची किंवा काळी मृदेमध्ये की जास्तीत जास्त पाणी धरून ठेवण्याची क्षमता असल्यामुळे तिची वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी वाढत असल्यामुळे काही ठिकाणी जास्तीत जास्त अतिजलसिंचन जर झालं तर त्या ठिकाणी ती पाणी साचून किंवा ती दलदलयुक्त बनते, असंही आपण मागील तासिकेला बघितलं. किंवा महाराष्ट्रामध्ये कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये किंवा कोणकोणत्या भागामध्ये ही मृदा आढळते हे आपण बघितलं. त्याचबरोबर ह्या मृदेमध्ये कोणकोणती पिके घेतली जातात, म्हणजे खरीप असेल किंवा रब्बी हंगामातील पिकांची लागवड यात केली जाते. त्यामध्ये कापूस असेल, गहू असेल, ऊस असेल, ज्वारी असेल, तंबाखू व जवस ही आणि तसेच कडधान्याचे उत्पादन हे घेतलं, हे आपण मागील तासिकेला बघितलं. महाराष्ट्रातील मृदा कोणकोणत्या आहेत हे आपण बघितलं की तुम्हाला सांगितलं की काळी मृदा असेल, जांभा मृदा असेल, त्यानंतर गाळाची मृदा असेल किंवा तांबूस किंवा पिवळसर मृदा असेल, हे आपण बघितलं. आजच्या तासिकेला आपण हे राहिलेले प्रकार जांभा मृदा प्रकार म्हणजे जांभा मृदेचा असणारा प्रदेश, जांभा मृदेची निर्मिती, जांभा मृदेचं रासायनिक पृथक्करण, त्यानंतर ह्या
जांभा प्रकारच्या मृदेचा असणारे गुणधर्म किंवा जांभा प्रकारच्या मृदेमध्ये कोणकोणत्या प्रकारचे पीक घेतं हे आपण बघणार आहोत. त्याचबरोबर गाळाची मृदा असेल, गाळाची मृदेची कशी निर्मिती झाली किंवा गाळाची मृदा कोणकोणत्या प्रदेशात आढळते, त्यानंतर ह्या गाळाच्या मृदेमध्ये कोणकोणत्या पिकांची लागवड केली जाते हे आपण आपल्याला बघायचं आहे. त्याचबरोबर तांबडी मृदा असेल किंवा पिवळसर मृदा असेल, ह्या दोन तांबडी पिवळसर मृदेचा प्रदेश कोणता आहे, तिची निर्मिती कोणती होती, त्यानंतर त्या निर्मिती होते तर निर्मिती त्यानंतर तिचं केमिकल अनालिसिस किंवा रासायनिक पृथक्करण काय आहे, किंवा ह्या तांबड्या पिवळसर मृदेचे रासायनिक पृथक्करण कसं आहे, त्याबरोबर तिचे असणारे वेगवेगळे गुणधर्म कोणते, ह्याविषयी चर्चा आपण आजच्या तासिकेमध्ये करणार आहोत. जांभा मृदा. आता ही जांभा मृदा म्हणजे काय, क्या जांभा मृदा कुठे आढळते, तर सर्वात महत्त्वाच्या मृदेच्या लॅटराईट प्रकारामध्ये मोडणारा ह्या मृदा प्रकार आहे. म्हणजे जांभा ही जी जात आहे किंवा ही जांभा मृदा ही लॅटराईट प्रकारामध्ये मोडणारी ही मृदा आहे. मग सर्वात महत्त्वाची गोष्ट, ह्या दीर्घकालीन प्रक्रिया म्हणजे जांभा खडकावर जांभा जो खडक आहे त्यावर दीर्घकालीन प्रक्रिया होऊन गेल्यानंतर मृदा तयार झाली आहे असंही आपल्याला म्हणावं लागेल. त्याचबरोबर लोह असेल, ॲल्युमिनियम असेल, या संयुगांमुळे या मृदेला लाल किंवा जांभा रंग प्राप्त होतो हे आपण बघितलं, किंवा लोह आणि ॲल्युमिनियमच्या ह्या दोन घटकांमुळे मृदेला लाल किंवा जांभा रंग प्राप्त होतो. त्याचबरोबर आता ही कुठे आढळते, तर महाराष्ट्रातील दक्षिण कोकणामध्ये गेल्यानंतर रत्नागिरी व सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यामध्ये ही मृदा आढळून येते. त्याचबरोबर या मृदेमध्ये नत्र, पालाश, सेंद्रिय ह्या द्रव्यांचे प्रमाण अत्यंत कमी असते. म्हणजे ह्या मृदेमध्ये थोडक्यात ह्युमसचं प्रमाण अतिशय कमी आहे असं आपल्याला या ठिकाणी म्हणावं लागेल. त्याचबरोबर ही शेतीच्या दृष्टिकोनातून मृदा कमी सुपीक आपल्याला आढळून येते. त्याचबरोबर या फळा पिकांच्या दृष्टीने मृदा अतिशय उपयुक्त आहे आणि का महत्त्वाचं आहे त्या ठिकाणी दिलेलं आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रात कोणकोणती पिळे आहेत पिकली जातात, तर त्यामध्ये महाराष्ट्रातील काजू, आंबा ही फळपिके ह्या महत्त्वाच्या जांभा मृदेमध्ये घेतली जातात आपल्याला बघायला मिळतात. त्याचबरोबर ह्या महाराष्ट्राच्या डोंगर माथ्यावरील जांभ्या मृदेच्या थराला आपण लॅटराईट स्कॅप्स असे म्हणतो. लॅटराईट स्कॅप्स असंही म्हटलं गेलं आहे. म्हणजेच जांभा मृदेच्या भागामध्ये पावसाचे प्रमाण जास्त असल्याने या मृदेची धूप मोठ्या प्रमाणावर होते आणि ही मृदा सर्वात महत्त्वाची म्हणजे या मृदेची वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी अतिशय कमी आहे. म्हणजे ओलावा धरून टिकू शकत नाही. त्यामुळे ओलावा म्हणजे जमिनीतील त्या मातीमधला असणारा ओलावा धरून ठेवण्याची क्षमता या जांभा मृदेची अतिशय कमी आहे, हे आपण या ठिकाणी बघितले. आता यानंतर की जांभा मृदेचा प्रदेश कोणकोणता येतो. आता जांभा मृदेचा प्रदेश बघत असताना की आपल्याला की महाराष्ट्रामध्ये दक्षिण कोकणामध्ये गेलो आपण तर कोकणामध्ये असणारे दोन जिल्हे प्रामुख्याने रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये प्रामुख्याने जांभा प्रकारची मृदा आढळून येते. त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यामध्येही आणि सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर जर आपण गेलो तसेच तिथील डोंगराळ भागामध्ये ही मृदा आढळून येते. म्हणजेच दक्षिण भागामध्ये गेलो तर रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर आणि सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर डोंगराळ भागामध्ये ही जांभा प्रकारची मृदा आढळून येते असं आपल्याला म्हणावं लागेल. आता जांभ्या मृदेची निर्मिती कशी होते हे आपल्याला पहिल्यांदा बघितलं पाहिजे. ही निर्मिती बघत असताना आपल्याला उष्णकटिबंधीय प्रदेशामध्ये आर्द्र हवामानामध्ये जांभा मृदा तयार होते. आता यात पावसाचे प्रमाण महाराष्ट्रातील वरील प्रदेशाच्या 200 सेंटीमीटरपेक्षा जास्त असल्याने यामध्ये खडकाचे विदारण आणि झीज होत असते आणि त्या काही ठिकाणी असंही बघितलं गेलं की त्या ठिकाणी पाण्याचा निचरा होतो आणि सेंद्रिय द्रव्ये मृदेच्या खालच्या थरात जाऊन साचतात आणि त्यानंतर असे साचल्यामुळे बरीचशी सेंद्रिय द्रव्ये मृदेच्या खालच्या थरात जाऊन साचतात आणि काही द्रव्ये भूमिगत पाण्यातून वाहतात किंवा केशाकर्षण क्रियेमुळे वरच्या थरातून कॅल्शियम, बेरियम आणि सोडियमच्या संयुग खालच्या थरात जमा होतात. ह्या गोष्टी झाल्यामुळे जमिनीतील असणारे लोह, ॲल्युमिनियम आणि मॅंगनीजचे संयुगे या ठिकाणी असल्यामुळे खडकामध्ये असणाऱ्या सिलिकावर म्हणजे खडकामध्ये जो सिलिका नावाचा घटक आहे त्या सिलिकावर विदर्णाची क्रिया होऊन लिचिंगची प्रक्रिया होते आणि त्यापासून आयर्न ऑक्साईड तयार होते आणि त्यामुळे या मृदेला तांबूस पिवळसर मृदेस जांभा मृदा असं म्हटलं गेलं. म्हणजे अशा प्रकारे तिला हा रंग प्राप्त होतो आणि तांबूस पिवळसर मृदा लावल्यामुळे त्या ठिकाणी तिला जांभा मृदा तयार झाली असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. म्हणजे थोडक्यात या मृदेची निर्मिती कशी झाली हे आपण पुढे जाणार आहोत आपण की ह्या मृदेचं केमिकल अनालिसिस किंवा रासायनिक पृथक्करण. हे रासायनिक पृथक्करण बघत असताना सर्वात मगाशी तुम्हाला सांगितलं की जांभा मृदेमध्ये प्रामुख्याने लोह आणि ॲल्युमिनियम ऑक्साईडचे प्रमाण भरपूर असतं
आणि हे प्रमाण असल्यामुळे आणि त्यानंतर हे दोन गोष्टी त्याच्यामध्ये जास्त प्रमाणात आहे. त्यानंतर चुनखडीचं प्रमाण अतिशय कमी आहे. त्याचबरोबर पोटॅशियम असेल, नायट्रोजन असेल, ह्युमस असेल किंवा सेंद्रिय पदार्थाचे प्रमाण हे अतिशय कमी आहे असंही आपल्याला या ठिकाणी म्हणावं लागेल. जाणार आहोत आपण की हे जांभा मृदेचे गुणधर्म कोणकोणते. आता जांभा मृदेचे गुणधर्म बघत असताना आपल्याला जो उंच डोंगराळ प्रदेशामध्ये असणाऱ्या व सखल प्रदेशात जांभा मृदा आढळते. अशा ह्या जांभा मृदा खडकामध्ये बॉक्साईटचे साठे विपुल प्रमाणात आपल्याला पाहावयास मिळतात. सह्याद्री पर्वताच्या 1000 मीटर उंचीच्या प्रदेशात आढळणाऱ्या जमिनीवरील मूळ खडकाचा वरचा थर वहनाने वाहून निघून गेला असतो, कारण पावसाचे प्रमाण जास्त असते व जांभा मृदेचा थर हा तांबूस, तपकिरी किंवा पिवळसर तांबड्या छटाचा असतो. त्यानंतर कारण या ठिकाणी ह्या गोष्टी दिलेल्या आहेत, म्हणजे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पावसाचे प्रमाण असल्यामुळे या ठिकाणी मगाशी सांगितलं की कुठल्या जांभा मृदेचा रंग कसा आहे, तांबूस, तपकिरी आणि पिवळ्या तांबड्या रंग छटाचा आहे असंही आपल्याला या ठिकाणी म्हणावं लागेल. त्यानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट की उंचावरच्या प्रदेशातील जांभा मृदा अतिशय पातळ, उथळ किंवा खडकाळ स्वरूपाची असते. तिच्यात ओलावा टिकून धरून ठेवण्याची क्षमता ही कमी असते. हे आपण मगाशी बघितलं की तिच्यामध्ये वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी किंवा पाणी धरून ठेवण्याची क्षमता ही अतिशय कमी असल्यामुळे या ठिकाणी या मृदेची सुपीकता अतिशय कमी असे आपल्याला म्हणावं लागेल. त्यानंतर पुढं रत्नागिरी किंवा सिंधुदुर्गच्या सखल भागामध्ये जांभा मृदेचे संचयन झालेले आहेत. अशा प्रदेशातील जांभा मृदेची रंग गडद असतो आणि ओलावा धरून ठेवण्याची क्षमता बऱ्यापैकी त्या ठिकाणी वाढलेली आहे असे आपल्याला म्हणावं लागेल. आता म्हणजे ही झाली त्याची गुणधर्म की त्याला तांबूस तपकिरी रंगाचा आहे, त्यानंतर त्या ठिकाणी असणारं कोणत्या भागामध्ये आहे, त्यानंतर या असणाऱ्या कुठल्या खडकापासून ती तयार झाली आहे किंवा ह्या असणारे त्याच्या वेगवेगळे गुणधर्म आपल्याला ह्या ठिकाणी या जांभा मृदेचे बघावयास मिळतात. घेतला जातात. जांभा मृदा ही साधारण सुपीक असली तरी तिची सुपीकता दख्खन पठारावरील काळ्या मृदेपेक्षा ही कमी आहे हे आपल्याला माहिती आहे. म्हणजेच असल्यामुळे या मृदेमधून रत्नागिरी, सिंधुदुर्ग भागामध्ये फळबागाची मोठ्या प्रमाणावर लागवड केली आहे हे आपल्याला म्हणावं लागेल आणि त्यामध्ये लोकांनी काही ठिकाणी प्रावीण्य संपादन केले आहेत. त्याचबरोबर रत्नागिरीमध्ये हापूस आंबा, म्हणजे हापूस आंबा सर्वांना माहीतच आहे. हापूस आंबा महाराष्ट्रात नव्हे तर जगप्रसिद्ध असल्यामुळे त्या ठिकाणी लोकांनी तो निर्यात करून परकीय चलन मोठ्या प्रमाणात मिळालं आहे. याशिवाय या असणाऱ्या पिकांमध्ये किंवा जांभा प्रकारच्या मृदेमध्ये काजू, चिकू इत्यादी फळांचे उत्पादन या ठिकाणी घेतले जाते. अशा प्रकारे आपण जांभा प्रकारची मृदा कशी आहे, त्या जांभा प्रकारच्या मृदेचा प्रदेश कोणता, गुणधर्म कोणते, त्याचबरोबर त्या जांभा मृदेची निर्मिती कशी झाली, त्या जांभा प्रकारच्या मृदेमध्ये कोणकोणत्या प्रकारचे पीक घेतलं हे आपण बघितलं. त्यानंतर पुढची मृदा आहे किनाऱ्याची किंवा गाळाची मृदा असंही म्हटलं जातं. आता महाराष्ट्राच्या कोकण किनारपट्टीवर सकल प्रदेशामध्ये ही गाळाची मृदा आढळते. आता या मृदेला भाबर मृदा असं म्हणतात. म्हणजे भाबर मृदा का म्हटलं तर मोठ्या प्रमाणात गाळ वाहून आणला जातो, त्या ठिकाणी साचवला जातो, त्याला भाबर मृदा असंही आपल्याला म्हणता येईल. थोडक्यात कोकणामध्ये उत्तर दक्षिण दिशेने किनारपट्टी लागून अतिशय चिंचोळ्या भागामध्ये आपल्याला माहिती आहे की कोकण किनारपट्टी कशी आहे आणि ह्या चिंचोळ्या प्रदेशामध्ये ही दक्षिण उत्तर दिशेने पसरलेली कोकण किनारपट्टीला लागून त्या ठिकाणी असणारी जी मृदा आढळते तिला आपण गाळाची मृदा असं म्हणतो. आता ह्या आपण गाळाच्या मृदेची निर्मिती बघतोय. तर ह्या निर्मितीमध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट काय की निर्मितीमध्ये कोकणामधून वाहणाऱ्या नद्या आपल्या प्रवाहाबरोबर आणलेला गाळ ह्या प्रदेशामध्ये पसरवतात आणि ह्या प्रदेशात पसरवल्यामुळे या ठिकाणी ह्या प्रकारच्या गाळाची मृदा तयार होते. आता यामध्ये खाजण असेल किंवा खाड्यामध्ये चिखल किंवा मळी या संचयनामुळे या ठिकाणी चिखल किंवा मळीच्या संचयनामुळे गाळाची मृदा तयार झालेली आपल्याला दिसून येईल. म्हणजे सह्याद्री पर्वतामध्ये उगम पावणाऱ्या ज्या नद्या असतील त्या ज्या पश्चिमवाहिनी नद्या आहेत त्या पश्चिमवाहिनी नद्यांनी मोठ्या प्रमाणात खनन कार्य केल्यामुळे सह्याद्री पर्वतामधून खनन कार्य किंवा झीज केल्या गेलेला सर्व गाळ हा समुद्रकिनारी किंवा असणाऱ्या प्रदेशामध्ये पसरवला गेल्यामुळे या ठिकाणी ह्या प्रकारची मृदा तयार झालेली आहे आपल्याला बघावयास मिळते. आता या गाळाच्या मृदेमध्ये की कोणत्या प्रकारचे पीक घेतले जातात त्या पिकांचं सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की ही मृदा ही वाळू मिश्रित लोम प्रकारची असते आणि ह्या प्रकारच्या लोम असल्यामुळे या ठिकाणी ह्या मृदेमध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की ह्या मृदेमध्ये तांदळाचं पीक घेतलं जातं. म्हणजे तांदूळाचं पीक ह्या ठिकाणी जास्त मोठ्या प्रमाणात घेतलं असल्यामुळे हे थोडक्यात ही दलदलयुक्त असले किंवा लोम प्रकारचे असल्यामुळे
त्यामुळे तांदळाच्या पिकाला अतिशय महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर या प्रदेशामध्ये नारळ किंवा पोपळीच्या बागाही त्या ठिकाणी आढळतात. या प्रदेशामध्ये ही महत्त्वाची ही पिके घेतली जातात, म्हणजे तांदळाचं पीक, नारळ आणि पोपळीच्या बागा या प्रदेशामध्ये आढळतात, म्हणून या ठिकाणी ह्या पिकांना महत्त्व आहे. नंतर पुढच्या आपण यानंतर पुढे जाणार आहोत आपली तांबडी किंवा पिवळसर मृदा प्रदेश. आता तांबडी किंवा पिवळसर मृदा प्रदेश बघत असताना ही कुठे मर्यादित प्रदेशामध्ये आढळते आपल्याला म्हणावं लागेल की सह्याद्री पर्वतमय भागामध्ये, उत्तर कोकणालगत असणाऱ्या व विदर्भाच्या पूर्व भागामध्ये, वर्धा असेल, वैनगंगाच्या नदींच्या खोऱ्यामध्ये ही प्रामुख्याने आढळून येते. हे थोडक्यात ही अतिशय कमी स्वरूपामध्ये, म्हणजे अतिशय मर्यादित असा तांबडी आणि पिवळसर मृदाचा प्रदेश आहे. आणि ही प्रदेश असल्यामुळे प्रामुख्याने ही सह्याद्रीच्या पर्वतमय भागामध्ये. आता या तांबडी किंवा पिवळसर मृदेचं निर्मिती कशी होती? आता ही सर्वात महत्त्वाची गोष्ट. ह्या निर्मिती बघत असताना की महाराष्ट्रातील अतिशय जुन्या अशा विंध्ययन किंवा आणि कडप्पा अशा अर्चियनकालीन ग्रॅनाइट किंवा नीस खडकावर विदर्णाची प्रक्रिया होते आणि विदर्णाच्या प्रक्रियेवरून तांबडी मृदा तयार झाली आहे असं आपल्याला या ठिकाणी म्हणावं लागेल. म्हणजेच ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की अतिशय जुन्या अशा असणाऱ्या ह्या खडकांपासून या मृदेची निर्मिती होते. म्हणजे विंध्ययन असेल किंवा कडप्पा असेल किंवा अर्चियन ग्रॅनाइट असेल किंवा नीस असेल, या खडकावर विदर्णाची क्रिया होऊन तांबडी मृदा तयार झाली आहेत असं आपल्याला म्हणावं लागेल. आणि यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की ही ती चिकणमाती किंवा वाळू मिश्रित असून तिला आयर्न पॅरॉक्साईडमुळे तांबडा रंग प्राप्त झाला आहे असंही आपल्याला या ठिकाणी म्हणावं लागेल. आणि बहुतेक ही चुनखडी आणि कार्बनिकचे प्रमाण या ठिकाणी अल्प प्रमाणात असते. त्याचबरोबर फॉस्फरिक ॲसिड किंवा पोटॅश यांचे प्रमाण प्रामुख्याने या ठिकाणी आपल्याला दिसून येते किंवा आहे त्याप्रमाणे. आणि ह्या ठिकाणी असल्यामुळे या ठिकाणी ह्या मृदेला थोडक्यात तांबडा रंग प्राप्त झालेला आहे. बघावं लागेल की गुणधर्म कोणकोणते आहेत. आता गुणधर्म बघत असताना आपल्याला तांबड्या रंगाची रचना असेल, रंग असेल, खोली असेल, रासायनिक पदार्थाचे प्रमाण असेल, सुपीकता असेल, यात स्थिरता असत नाही. म्हणजे तांबड्या मृदेचा सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की त्या ठिकाणी असणारे वेगवेगळे प्रकारचे असणारे त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे हे गोष्टी बघितल्या आपण की त्यामध्ये तांबड्या मृदेमध्ये आपण बघितलं की आयर्न पेरॉक्साईड आहे, चुनखडी आहे, कार्बोनेटचे प्रमाण अल्प प्रमाणात आहे, त्यात फॉस्फरिक ॲसिड आहे, ह्युमस आहे, पोटॅश यांचे प्रमाण अल्प प्रमाणात आहे. या सर्व गोष्टींमुळे तांबड्या मृदेचा रचना असेल किंवा तिची तांबड्या मृदेची रचना, रंग असेल, खोली असेल किंवा रासायनिक पदार्थाचे प्रमाण असेल किंवा सुपीकता असेल, याच्यामध्ये कुठल्याही प्रमाणे स्थिरता आढळत नाही. म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या त्या ठिकाणी तिचे गुणधर्म आपल्याला बघावयास मिळतात. त्यामध्ये तांबूस, लाल, तांबडा मृदा असत नाही, तर काही ठिकाणी ती तपकिरी स्वरूपाची आढळून येते, काही ठिकाणी पिवळ्या किंवा राखेडी स्वरूपाची सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला राखी स्वरूपाची दिसून येते. त्यानंतर पुढे गेल्यानंतर उंचावरच्या प्रदेशामध्ये तांबडी मृदा ही पातळ थराची असते, कमी सुपीक असते, वाळू मिश्रित असते किंवा काही ठिकाणी ती सच्छिद्र किंवा फिकट रंगाची सुद्धा आपल्याला आढळते. काही सकल प्रदेशामध्ये जर आपण गेलो तर त्या ठिकाणी खोल तराची, रासायनिक पदार्थाची युक्त, गडद रंगाची किंवा अशी सुपीक आणि लोम प्रकारची त्या ठिकाणी आपल्याला आढळते. म्हणजे हे वेगवेगळ्या प्रकारच्या तांबड्या व पिवळसर मृदेची आपल्याला गुणधर्म सांगता येईल. म्हणजेच या गुणधर्म असेल किंवा या तांबड्या व पिवळसर मृदेचं रासायनिक पृथक्करण जरी आपण बघितलं तरीही त्यामध्ये असणारे गुणधर्म याचा आपल्याला या ठिकाणी अभ्यास करावा लागेल. म्हणजेच या ठिकाणी पुढे आपण जाऊन असणाऱ्या मृदेची कोणकोणती पिके घेतली जातात यामध्ये, त्यामध्ये आता सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की उंचावरच्या प्रदेशातील तांबड्या मृदेमध्ये भरड धान्याचे, प्रामुख्याने बाजरीसारख्या पिकाचे उत्पादन यामध्ये घेतले जाते. यामध्ये विदर्भामध्ये भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यामध्ये ही मृदा थोडक्यात कमी उत्पादन घेणारी किंवा नापीक प्रकारचे असं म्हणता येणार नाही आपल्याला, पण अतिशय कमी प्रकारचे उत्पादन या ठिकाणी प्रदेशात मिळत असते. आणि ह्या प्रदेशामध्ये जर बघितलं आपण पावसाचे प्रमाण जास्त असल्यामुळे या ठिकाणी काही ठिकाणी असल्यामुळे या ठिकाणी तांदळाची लागवड केली जाते. परंतु ज्या प्रदेशामध्ये पावसाचे प्रमाण अतिशय कमी त्या ठिकाणी भरड धान्ये घेतली जातात असं आपल्याला या ठिकाणी नमूद करावं लागेल. म्हणजे आपण ह्या असणाऱ्या तांबडी मृदा व पिवळसर मृदेची पिके बघितली, त्यानंतर असणारा प्रदेश बघितला, त्यानंतर रासायनिक पृथक्करण बघितलं किंवा तांबडी मृदे असणारे गुणधर्म बघितले.
हे आपण या ठिकाणी आपल्याला तांबड्या व पिवळसर मृदेचा प्रदेश बघितला, हे आपल्याला या ठिकाणी सांगावं लागेल. अशा प्रकारे मित्रांनो आज आपण जांभा मृदा, त्यानंतर गाळाची मृदा, तांबडी व पिवळसर मृदा ह्या 3 मृदेविषयी आज आपण बघितलं. त्यामध्ये जांभा प्रकारची मृदा कोणत्या प्रदेशात आढळते, त्यानंतर जांभा मृदेची निर्मिती कशी होते, त्यानंतर तिचं केमिकल किंवा रासायनिक पृथक्करण कसं आहे, जांभा मृदेचे गुणधर्म कोणते, जांभा प्रकारच्या मृदेमध्ये कोणकोणत्या प्रकारची पिके येतात, किनाऱ्याची गाळाची मृदा असेल तर त्याच्यामधचा प्रदेश कोणकोणता आहे, त्याची निर्मिती कशी होते, त्यानंतर तांबडा व पिवळसर मृदा असेल तर तिची निर्मिती कशी होते, ते कोणकोणत्या प्रदेशामध्ये आढळते, किंवा तिचं रासायनिक पृथक्करण कसं आहे, त्यानंतर त्या ठिकाणी असणारे ह्या मृदेचे गुणधर्म कोणते व त्या ठिकाणी असणारी पिके कोणती घेतली जातात, हे आपण बघितलं आहे. याविषयी कोणाच्या मनात काही प्रश्न निर्माण झाले असतील, कोणा शंका निर्माण झाली, या ठिकाणी माझा ईमेल ID दिला आहे, त्या ईमेलवरती आपण मेल करू शकता. विद्यार्थी मित्रांनो, आपण पुढील तासिकेला बघणार आहोत महाराष्ट्रातील मृदेची धूप. या महाराष्ट्रातील मृदेच्या धुपेचं कोणकोणती कारणं आहेत आणि महाराष्ट्राची धूप थोडक्यात मृदाची धूप म्हणजे काय, म्हणजे थोडक्यात सॉईल इरोजन कशाला म्हणायचं, हे आपण पुढील तासिकेला बघणार आहोत. यामध्ये कोणकोणत्या कारणांमुळे महाराष्ट्रातील धुपेचे झालेले आहेत हे आपण पुढील तासिकेला बघणार आहोत. त्याबद्दल सर्वांचे मी आजच्या तासिकेमध्ये धन्यवाद देतो. विद्यार्थी मित्रांनो, आपण चॅप्टर नंबर 2 संपत आलेला आहे. पुढील काही दिवसामध्ये तुम्हाला एक टेस्ट देण्यात येईल. त्या टेस्ट ही ऑब्जेक्टिव्ह स्वरूपामध्ये असेल आणि ती टेस्ट ह्या दुसऱ्या चॅप्टरवर असेल आणि त्यामध्ये साधारणतः 30 क्वेश्चन असतील. त्या क्वेश्चन देण्यासाठी जेवढे जे आपले चॅप्टर नंबर 2 मधील जेवढे व्हिडिओ झाले आहेत तेवढे आपण बघणं आणि किंवा त्याच्याविषयी अभ्यास करणं हे तुम्हाला मी सांगितलेलं आहे. त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येकाने नोटबुक तयार करणं ही प्रत्येकाचं काम आहे. प्रत्येकाने आपल्या नोटबुकमध्ये स्वतःच्या नोट्स या व्हिडिओच्या आधारे तयार कराव्यात. त्याचबरोबर कुणाला याविषयी काही मनात शंका प्रश्न निर्माण असेल तर मेलवर करू शकतात किंवा माझा प्रत्येकाला मोबाईल नंबर माहिती आहे, आपण प्रश्नही विचारू शकतात किंवा SMS करू शकतात. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.